आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे। पुणे मेट्रो लोकार्पण आणि भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आज रद्द झालेला आहे। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती त्या सभास्थळावरती चिखलाचं प्रचंड साम्राज्य आहे। पर्यायी मार्गाचा विचार केला जात होता। आज पुण्यातल्या अनेक भागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं, तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं आणि सभाही आयोजित करण्यात आली होती, पण हा दौरा रद्द झालेला आहे। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, दौरा रद्द होण्यामागची कारणं काय? प्रज्ञा, शक्यता अशी वर्तवली जात होती की दुपारी पुन्हा IMD कडनं अलर्ट होतं की पुन्हा पाऊस पडू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना आणणं आणि कार्यक्रम करणं हे थोडंसं अवघड होणार होतं आणि यामुळं हा दौरा रद्द केला गेला आहे। कारण काल पासून पडत असलेल्या पावसामुळं SP ग्राउंडची स्थिती सगळ्यांनाच माहिती आहे। नंतर पर्यायी जागाही शोधली गेली होती ते 2-2.5 हजार लोकांना घेऊन, पण एवढा PM चा मोठा दौरा आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दौरा होता। भाजपला किंवा महायुतीला या दौऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचायचं होतं आणि हा एक मोठा मेगा इव्हेंट करण्याची त्यांची तयारी होती, पण ते पावसामुळे जमत नव्हतं आणि असं पर्यायी जागा बघून छोटा कार्यक्रम करण्यात काहीही अर्थ नाही अशा प्रकारचं एक मत आलं। आणि त्याशिवाय दुपारी पुन्हा पाऊस पडू शकतो, वेदर फोरकास्ट होतं, वेदरमुळं PMच्या लँडिंगमध्येही अडचणी येऊ शकल्या असत्या असं काही जणांचं म्हणणं आहे। पण त्याशिवाय कार्यक्रम मोठा आहे, मोठ्या पद्धतीने करावं आणि पावसाचा एक फोरकास्ट, वेदर फोरकास्ट असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता हा रद्द तात्पुरता केला गेला आहे, पण नवीन तारीख या कार्यक्रमाची मिळू शकते। शक्यता अशी वर्तवली जात होती की जर PM साहेब इथं येऊ शकले नाहीत किंवा पर्यायी जागेवरती हा कार्यक्रम घ्यायचा तर ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम करायचा का, असाही एक विचार होता। मात्र जसं मी म्हणालो की निवडणुकींना पाहता एक मेगा इव्हेंट करण्याची तयारी PMच्या या दौऱ्यामध्ये किंवा कार्यक्रमाची होती आणि म्हणूनच पावसामुळे ते जमणार नव्हतं आणि यासाठी सध्या आजसाठी हा कार्यक्रम रद्द केला गेला आहे आणि पुढे नवीन तारीख आणि त्या तारखेला हा कार्यक्रम होईल अशा प्रकारची माहिती मिळते। गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा राजकीय दृष्ट्या सुद्धा तेवढाच महत्त्वाचा होता, कारण का विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। या दौऱ्यासोबत काही बैठकांचं वगैरेही आयोजन झालं होतं का कार्यकर्त्यांसोबत? अद्याप याबद्दल प्रज्ञा माहिती नाहीये, पण निश्चित ज्यावेळेस PM मुंबईत महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत त्याला पाहता चर्चा होणारच होती किंवा चर्चा झालीच असती। याशिवाय आज रात्री वर्षा निवासस्थानावरती एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये ज्या जागांवर पेच अद्यापही कायम आहे, जवळपास 90 जागा आहेत, त्या जागांवर पुन्हा तिन्ही नेते आणि महायुतीचे घटक सगळ्या पक्षांचे महत्त्वाचे नेते बसून काही निर्णय घेणार होते किंवा चर्चा करणार होते। म्हणून असा एक अंदाज वर्तवला जातोय की PM मोदींच्या दौऱ्याच्या मध्ये किंवा त्या दौऱ्यासोबतच तिन्ही प्रमुख नेत्यांची चर्चा मोदींसोबत झाली असती आणि त्यानंतर आजची बैठक होणार होती, म्हणून अशा प्रकारची माहिती समोर येते। प्रज्ञा, ठीक आहे गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। खरं तर जय्यत तयारी करण्यात आली होती। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंत भूमिगत मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार होतं। मेट्रो स्टेशन सजवली गेली होती, फुलांची सजावट करण्यात आली होती, पण पावसाचा रेड अलर्ट आणि काही भागामध्ये काल कोसळलेला मुसळधार पाऊस ही सगळी परिस्थिती लक्षात घेता या कार्यक्रमासाठी, सभेसाठी लोकांना आणणं हे धोक्याचं ठरलं असतं आणि या सगळ्याचा विचार करूनच हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। तर या घडीची महत्त्वाची अपडेट हीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे।
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतच्या भूमिगत मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार होतं। त्या निमित्तानं पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता। अनेक मार्ग बदलण्यात आले होते। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती। मेट्रो स्थानकांना फुलांची सजावट करण्यात आली होती। पण काल पुण्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती त्या एसपी कॉलेजच्या मैदानामध्ये प्रचंड प्रमाणात चिखलाचं साम्राज्य झालं होतं। पर्यायी जागेचा विचार देखील केला जात होता, पण हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी आणि लोकांचे हाल टाळण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। जयदीप भगत आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। जयदीप। प्रज्ञा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। खरं तर ही आजची मोठी बातमी आहे। खरं तर मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार होते आणि त्यानंतर सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारात जी आहे ती मोदींची भव्य अशी सभा पार पडणार होती। परंतु काल पुण्यात दिवसभर पाऊस पडल्यानं चिखल झाला होता, तयारी देखील चालू असली। परंतु जरी सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये चिखल झाला असला तरी दोन पर्यायी जागा म्हणून गणेश कला क्रीडा मंच जे आहे तो सभागृहाचं देखील चाचपणी करण्यात येत होती। परंतु ज्या पद्धतीनं यंत्रणा जी आहे ती संपूर्ण कामाला लागलेली होती, इतकंसं शक्य झालं नसतं। एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेणं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा प्रोटोकॉल असतो। नागरिकांची देखील गैरसोय झाली असती, त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचं जे आहे ते सांगण्यात येते। मुख्य कारण आहे की पावसाच्यामुळे जो चिखल झाला मैदानात त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला। परंतु आता हा दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे का याबद्दल अद्याप कुठली माहिती मिळालेली नसली तरी आजचा जी महत्त्वाची बातमी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्याचा दौरा रद्द झालेला आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते विधानसभेचं रणशिंग फुंकणार का असा देखील प्रश्न निर्माण केला जात होता। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने देखील विरोध केला होता। ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला आले होते तिथल्या स्वारगेटच्या ज्या स्टेशनचं जे काम आहे ते अपूर्ण राहिलं असल्याची देखील टीका काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली होती। परंतु आता पावसामुळे जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झालेला आहे। आता हा दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे का, आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु आयोजकांकडे सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे की दौरा रद्द झालेला आहे। जयदीप, तू सोबत राहा। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, खूप मोठी जय्यत तयारी, खूप मोठी सज्जता या दौऱ्यासाठी करण्यात आली होती। पुणेकरांनाही प्रतीक्षा आहे मेट्रोचं लोकार्पण होण्याची, पण हा दौरा रद्द झालाय। तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? प्रज्ञा, अगदी पुणेकरांना उत्सुकता होती की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि आल्यानंतर पुणेकरांना खास भेट म्हणून मेट्रो जे अंडरग्राऊंड मेट्रोचा मार्ग पूर्ण झालेला आहे, अर्थात डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं आणि आज संध्याकाळपासून अर्थात रात्री 8 वाजल्यापासून पुणेकरांसाठी हा मार्ग देखील खुला केला जाणार होता। परंतु अचानक आता जी माहिती समोर आली आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झालेला आहे आणि याला मुख्य कारण म्हणजे हवामान खात्याकडून जे अंदाज वर्तवण्यात आलेलं होतं, अर्थात रेड अलर्ट पुण्यामध्ये देण्यात आलेला आहे। गेले 3 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पुण्यामध्ये होतोय। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती अर्थात एसपी कॉलेजच्या मैदानावर गेले 2 दिवस आपण परिस्थिती दाखवतोय। अक्षरशः चिखल आहे। रात्रभर शर्तीचे प्रयत्न या मैदान सुधारण्यासाठी प्रशासनाकडून होत होते, मात्र तिथं कुठेही सुधारणा होताना दिसत नाही। किमान तिथं जर आपण बघितलं तर उभं राहण्यासारखी देखील परिस्थिती नाही। या संदर्भात एसपीजींनी देखील पूर्ण पाहणी केली आणि रात्री एक बैठक देखील त्या ठिकाणी झाली। मेट्रो अधिकारी असतील, पुणे महानगरपालिका असतील, जे पंतप्रधान कार्यालयातून जे लोक आलेली आहेत त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि दुसरं ठिकाण देखील त्या ठिकाणी ठरवण्यात आलं ते म्हणजे जे गणेश कला आहे त्या ठिकाणी देखील पॅरलल तयारी करण्यात आलेली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे, कारण पंतप्रधान जेव्हा येतील त्यांच्यासाठी ते सभा ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक येत असतात आणि ते लोक गणेश कलामध्ये बसू शकत नाही, ती जागा देखील अपुरं आहे। त्यामुळं पुण्यामध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान बरोबर आहे। आणि या सगळ्या शक्यतांचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। अर्थात हा दौरा नंतर केव्हा होतो, मेट्रोचं लोकार्पण केव्हा होतं याची उत्सुकता आहे पुणेकरांमध्ये। मिकी, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद। आणि जयदीप भगत आपल्यासोबत होते। जयदीप, तुलाही धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।